हिवाळ्यात पौष्टिक डिंक लाडू बनवण्यासाठी 1 वाटी किसलेलं सुकं खोबरं घ्या. ते मंद आचेवर कढईमध्ये भाजून घ्या. 4 ते 5 मिनटं सुकं खोबरं भाजून झाल्यावर कढईमध्ये 1 चमचा तूप टाका आणि तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स फ्राय करून घ्या. मी इथे पाववाटी काजू घेतलेत, पाववाटी बदाम घेतलेत, थोडेसे पिस्ता घेतला आहे. तसेच मी ड्राय सीड्समध्ये मगज बी, भोपळा बी, सूर्यफूल बी आणि थोडेसे तीळ टाकलेले आहेत. तसेच यामध्ये तपकिरी आणि काळ्या 2 प्रकारच्या मनुका घाला. गॅस घालून यामध्ये खसखस टाका आणि व्यवस्थित परतून घ्या. या सर्वांचे प्रमाण मी प्रत्येकी 3 चमचे घेतलं आहे. फ्राय केलेले जिन्नस थंड करायला ठेवूया. यानंतर कढईमध्ये 3 चमचे तूप घाला. तूप चांगले गरम झाले की अर्धी वाटी डिंक फुलवून घ्या. बघा, हा असा छान फुलला पाहिजे. डिंक फ्राय करून झाला आहे. उरलेल्या तुपातच पाववाटी मखाणा गरम करून घ्या. असं क्रंची झाला पाहिजे. यानंतर थोड्या तुपात अर्धा वाटी खारीक पावडर परतून घ्या. खारीक पावडर थंड करायला ठेवूया. जिन्नस सर्व थंड झालेत तर मखाणा आणि ड्रायफ्रूट्स मिक्सरमधून मी जाडसर भरड करून घेते. आता हे खोबरं आहे ते सुद्धा मिक्सरला थोडंसं लावून घेतलं आहे. थोडं हाताने चुरून घेतलं आहे. डिंकसुद्धा असं हाताने चुरून घ्या, नाहीतर असं खलबत्त्याच्या दांडाने चुरून घेतलं तरी चालेल. खारीक पावडर, ड्रायफ्रूट्स, मखाणा, सुकं खोबरं, डिंकसुद्धा चुरून घेतलेलं आहे. तर हे सर्व जिन्नस एकत्र केलेत. त्यामध्येच मी 1 चमचा सुंठ पावडर आणि 1 चमचा वेलची जायफळ पूड टाकले. मस्त असं सुगंधित डिंकाचं सारण तयार झालं. गॅस मध्यम आचेवर ठेवून कढई गरम करा. त्यामध्ये 1 चमचा तूप टाका आणि ज्या वाटीने खोबरं घेतले त्याच वाटीने 1/2 वाटी गूळ टाका. फक्त 2 चमचे पाणी टाका आणि फक्त गूळ वितळून घ्या. गॅस घालून टाका. हे बघा मध्यम आचेवरच गूळ असा वितळून घ्यायचा. गुळाचा अजिबात पाक करायचा नाही. गूळ वितळल्यावर गॅस घालून लाडवाचे सारण एकदम न टाकता थोडं थोडं टाकून मिक्स करून घ्या. गुळाच्या अजिबात गाठी राहता कामा नये. छानपैकी असं मिक्स करून घ्या. लाडवाचं मिश्रण पण आता कोमट झालं आहे, त्यामुळे हातानेच असं व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता सर्व व्यवस्थित मिक्स झालं आहे. मी लाडू वळून घेते. तर तुम्हीसुद्धा हे लाडू नक्की करून बघा. यामध्ये तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्सचं प्रमाण टाकू शकता. हिवाळ्यातले हे ऊर्जा वाढवणारे हे डिंकाचे लाडू लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत खूपच पौष्टिक आणि आरोग्यदायक आहेत. या पद्धतीने खूप छान लाडू झालेत, चविष्ट झालेत. नक्की करून बघा. धन्यवाद.